कळत आहे. नेमकी काय बातमी आहे आणि कशा पद्धतीने होणार? अरे थांबा थांबा, अरे हो सचिन आहे. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने 8 मार्चला विविध कार्यक्रमांचं आयोजन होत असतं, पण त्याचबरोबर यंदाच्या वर्षी राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या उपस्थितीमध्ये विविध कार्यक्रम होणार आहेत. त्याचबरोबर सभागृहामध्ये सुद्धा सभागृहाचे अध्यक्ष महोदय असतील, सभापती महोदय असतील यांच्या सूचनेनुसार, परवानगीनुसार एक विशेष सत्र महिला दिनाच्या निमित्ताने सुद्धा आयोजित होणार आहे. 8 तारखेला शनिवार असून सुद्धा महिला दिनाच्या निमित्ताने सर्व महिला लोकप्रतिनिधींसाठी पण आणि महिलांसाठी पण या ठिकाणी या सभागृहाचं जे विशेष सत्र आहे ते होणार आहे. पण त्याचबरोबर सगळ्यांची लाडकी योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि त्याच्या फेब्रुवारी महिन्याचा जो हप्ता आहे तो आम्ही 8 मार्च महिला दिन याच्या पूर्वसंध्येला त्याला अनुसरून आम्ही त्या ठिकाणी सर्व महिलांच्या थेट खात्यामध्ये उपलब्ध करून देणार आहोत आणि साधारणपणे 5-6 तारखेपासून याची प्रक्रिया पूर्ण होईल आणि सुरू होईल आणि 8 तारखेच्या आत सर्व महिलांच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा हप्ता हा त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे. महिला दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणून आम्ही त्याचं औचित्य साधून यंदाच्या वेळेला फेब्रुवारीचा महिन्याचा जो हप्ता आहे तो आमच्या सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा करत आहोत. डिसेंबरपर्यंत 80 लाख महिला ज्या आहेत ते या योजनेतून वगळल्या जाणार असा विरोधकांचा आरोप आहे. नाही, विरोधक हे सुरुवातीपासून आरोप करतच आलेले आहेत. आम्ही साधारणपणे जवळपास 2.5 कोटी महिलांपर्यंत आम्ही पोहोचू शकलेलो आहोत. गेल्या महिन्यामध्ये सुद्धा जवळपास 2 कोटी 35 लक्ष 2 कोटी 40 लक्ष इतक्या सुमारेस महिलांच्या पर्यंत लाभ हा पोहोचलेला आहे. त्याच्यामुळे फेब्रुवारी महिन्यामध्ये सुद्धा साधारणपणे आपला जे लाभार्थी आहेत लाडक्या बहिणीचे ते तशाच पद्धतीनं राहणार आहेत. विरोधक सुरुवातीपासून त्या संबंधितला जो आरोप त्यांच्याकडून केला जातोय त्यांच्या खऱ्या अर्थानं नेहमीच सुरुवातीला ही योजना जाहीर झाल्यापासूनच त्यांना ही योजना खुपते आणि आत्ता तर ज्या पद्धतीनं महिलांचा प्रतिसाद गेल्या 5-6 महिन्यापासून मिळत आलेला आहे त्यातून तर विरोधकांमध्ये एक नैराश्य या योजनेच्या संदर्भामध्ये पसरलेलं आहे आणि तेच ते बहिणींच्या मध्ये पसरवण्याचा प्रयत्न करतायत. पण हे महायुतीचं सरकार सक्षम आहे. आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वाखालचं असणारे महायुतीचं सरकार हे लाडकी बहीण योजना अशाच पद्धतीनं पुढे सुद्धा सक्षमपणे कार्यरत आणि यशस्वीरित्या आम्ही चालू ठेवणार आहोत. केवळ फेब्रुवारीत हा निधी असणार आहे की मार्चचा सुद्धा? फेब्रुवारी महिन्याचा जो हप्ता आहे तो आपण महिला दिनाच्या पूर्वसंध्येला आपण महिलांच्या खात्यामध्ये जमा करणार आहोत आणि मार्च महिन्याचा जो हप्ता आहे तो अधिवेशनाच्या कालावधीमध्ये आपलं अर्थसंकल्पीय बजेट आहे आणि ते झाल्यानंतर ज्या वेळेला विभागाच्या वतीने उपलब्ध केलं जाईल त्यावेळेला तो हप्ता त्यांच्या खात्यामध्ये पोहोचेल. या अर्थसंकल्पात त्याची तरतूद 2100 रुपये अशी करण्यात येणार आहे, त्याबद्दल काही नाही, साधारणपणे त्या संदर्भातला योग्य तो निर्णय राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री घेतील. आम्ही आमच्या पद्धतीनं जी काही योजना आणि जो काही निधी हा आमच्यापर्यंत लाडक्या बहीण योजनेचा विभाग म्हणून येतो तो त्या महिलांच्या खात्यापर्यंत थेट पोहोचवणं, ही यंत्रणा अधिकाधिक सक्षम करणं आणि त्याचबरोबर पुढच्या कालावधीमध्ये आम्ही जसं नागपूरमधलं आज आपण एक उदाहरण बघितलं की 3-3.5 हजार महिलांनी एकत्र मिळून त्या ठिकाणी पतसंस्था स्थापन केली आणि 30 लाखाचं त्यांचं हक्काचं भांडवल त्यांनी या योजनेच्या अर्थसहाय्यातून उभं केलं. तशाच पद्धतीचा पॅटर्न प्रत्येक जिल्ह्यामध्ये महिलांनी एकत्रितपणाने यावं आणि आर्थिकरित्या सक्षम व्हावं. त्यामुळे त्यासाठी आम्ही अधिकाधिक विभाग म्हणून लक्ष केंद्रित करणार आहोत. काल सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे त्या ठिकाणी रायगड जिल्ह्यामध्ये होते. त्यांनी सांगितलेलं आहे की रायगड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद त्या संदर्भामध्ये योग्य तो निर्णय होईल आणि सध्या त्याचं पालकत्व जे आहे ते राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री करत आहेत. त्यामुळे रायगड जिल्ह्याचा विकास हा कुठेही खंडित होऊ नये याची दक्षता ही त्यांनी निश्चितपणाने घेतलेली आहे. मुख्यमंत्री लाडकी बहन योजना का जो इस फरवरी मंथ का जो लाभ है वो 8 मार्च महिला दिन, जागतिक महिला दिन जो हम
मनाते हैं और उसके पूर्व संध्या को ये 5 मार्च से तकरीबन हमारी ये पूरी जो प्रोसीजर है वो शुरू होगी और जो हमारी लाड़की बहनाएं हैं उनके जो बैंक अकाउंट्स है उसमें ये लाभ 5 मार्च से तकरीबन जाना शुरू हो जाएगा। विपक्ष का एक आरोप है ताई कि जानबूझकर जो है नाम काटे जा रहे हैं, नए नए नियम लाए जा रहे हैं। पहले चुनाव के समय ये नियम नहीं थे। हमने एक भी नियम GR जो हमने पहले जो अनाउंस किया था उसमें एक भी हमने आज तक कोई नियम बदला नहीं है, आगे भी नहीं बदलेंगे और काम जो है हमारा जैसे पहले चल रहा था वैसे ही काम चल रहा है और तकरीबन जो रेशो है वही सेम है। ऑपोजिशंस को पहले से ही ये योजना है, ये जो लाड़की बहन स्कीम है उसके बारे में उनको पहले से उन्होंने काफी डाउट्स स्प्रेड करना शुरू किया था। आज भी उनका वही काम चल रहा है। आज तो इतनी पॉजिटिविटी महिलाओं में दिख रही है और शायद वो उनसे देखी नहीं जा रही है, इसलिए वो ऐसे नेगेटिव जो अफवाहें हैं वो फैलाने की कोशिश कर रही है। रक्षा तस्करी की लड़की घर से किस तरह से हुआ, क्या कहना चाहिए? नहीं, इसके बारे में भी जो पुलिस डिपार्टमेंट है वो वहाँ पे इंक्वायरी कर रहे हैं। रक्षा तई है वो खुद भी वहाँ पे पुलिस स्टेशन में गई है, उन्होंने भी वो जो कंप्लेंट है वो उन्होंने भी वहाँ पे रजिस्टर की है, तो उसके बारे में पुलिस जो है वो इंक्वायरी कर रही है। ऐसे कहा जा रहा है कि जो प्राइमरी रिपोर्ट्स आई है कि वो जो लड़के थे या वो जो वो कोई पॉलिटिकल पार्टी को बिलोंग करते हैं, ऐसे एक प्राइमरी रिपोर्ट है। उसके बारे में अभी तक तो कोई डिटेल रिपोर्ट आया नहीं है, लेकिन रक्षाताई खुद भी मंत्री है और हमारे जो मुख्यमंत्री फडणवीस साहब है वो भी उस मामले में ज्यादा से ज्यादा वो जो आरोपी है उन पे कड़ी से कड़ी सजा उनको हो, इसलिए उन्होंने भी उस तरीके की जो सूचनाएं हैं वो डिपार्टमेंट को दी है। नाही, मी प्राथमिक जो त्या ठिकाणी अहवाल त्या संदर्भातला मिळालेला आहे ते कुठल्या तरी एका विशिष्ट पक्षाचे पदाधिकारी का कार्यकर्ते आहेत अशा पद्धतीचं बोललं जात आहे, पण डिटेल रिपोर्ट आणखीन तरीही पोलिसांकडून प्राप्त नाहीये। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि स्वतः रक्षाताई त्या संदर्भामध्ये त्यांनी कालच पोलीस स्टेशनला त्या संदर्भातली तक्रार सुद्धा नोंदवलेली आहे। आणखीन त्या मुलींचं काय म्हणणं होतं ते सुद्धा त्यांनी नोंदवलेलं आहे। आणखीन तिथं ज्या अवतीभोवती असणारे जे आहेत साक्षीदार त्यांची सुद्धा त्या ठिकाणी जी काही इन्क्वायरी आहे ती सुरू आहे आणि जे काही आरोपी असतील त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई होईल असं आश्वासन सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी दिलेलं आहे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।